खूप सुंदर रंग आलेला आहे आणि आपलं बटर आहे ते उठून दिसते। आता ह्याच्यावर मी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालते, कोथिंबीर पण भुरभुरते आणि हे लिंबाचा रस, आहा हा हा हा, लिंबाचा रस टाकला की तोंडाला अगदी पाणी सुटले। वाजलेले आहेत 12 आणि आज रविवार म्हणलं की काहीतरी स्पेशल असतं। तुमच्यासाठी आज मी रविवार स्पेशल एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पावभाजी। बऱ्याच वेळा आपण जेव्हा पावभाजी खात असतो तेव्हा ती पावभाजी तव्यावर बनवलेली असते आणि तव्यावर बनवल्यामुळे त्याला एक वेगळीच अशी चव आलेली असते। अगदी तशीच पावभाजी आज मी बनवणार आहे, तेही तवा न वापरता अवघ्या 15 मिनिटांमध्ये। आता तुम्हाला वाटत असेल की 15 मिनिटांमध्ये म्हणजे आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर तसं नाही। कुकर न वापरता आपण ही पावभाजी बनवणार आहोत, अगदी मुंबईच्या चौपाटीवर असते तशी। चला तर मग वेळ न घालवता आता ही मुंबईची टेस्ट असलेली पावभाजी कशी बनवायची हे आता आपण बघूया। पावभाजी बनवण्यासाठी खूपच साहित्य लागतं, जे आहे आलं लसूण, पावभाजी मसाला, गोडा मसाला, लाल तिखट, कांदे, टोमॅटो, बटाटा, सिमला मिर्च, गाजर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, फ्लावर, अमूल बटर आणि बीट। तुम्हाला वाटेल की बीट का, तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल। सगळ्यात अगोदर आता आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत त्या शिजायला ठेवायच्या आहेत आणि आपण कुकर नाही वापरणार आहेत, पातेल्यात शिजायला ठेवायच्या। आता आपण सगळ्यात अगोदर पाणी घालून घेऊया आणि लगेच आता बटाटा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये। लगेच मी आता त्याच्यात शिमला मिरची घालून घेते, गाजर, फ्लावर आणि बीट। आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या शिजायला आपल्याला 5 ते 10 मिनिटं आरामात लागतात। तोपर्यंत आता आपण हे कांदा आणि टोमॅटो जो आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, टोमॅटोची सुद्धा झालेली आहे। आता आपण हे जे आलं लसूण आहे ते आता बारीक वाटून घेऊयात। आलं लसूण आता बारीक करून झालेला आहे, आता मी एका वाटीत काढून घेते। आलं आणि लसूण आपण कुठल्याही भाजीत जर घातलं तर त्याची चव जी आहे ती वेगळीच लागते आणि भाजी सुद्धा खूप छान होते। त्यामुळे आलं लसूण प्रत्येक भाजीत वापरायचंच। आता हे मी काढून घेतलं व्यवस्थित। प्रत्येक वेळेस आपण पावभाजी अगदी लाल होण्यासाठी लाल तिखट असतं त्याचं प्रमाण जास्त करतो किंवा मग टोमॅटो सुद्धा खूप जास्त घालतो आणि मग असं केल्यामुळे आपल्या पावभाजीची चव जी असते ती बिघडते। तर मग अशी मी तुम्हाला म्हणलं होतं की ह्या पावभाजीमध्ये बीट का घालायचं, त्याचं हेच कारण आहे। बीट घातल्यामुळे त्याला छान रंग येतो, या मी तुम्हाला दाखवते। आत्ता भाज्या आपल्या शिजतायत तरी सुद्धा ह्याला छान असा लाल रंग आलेला आहे, अगदी लाल चुटूक दिसतोय आणि जास्त तिखटही होत नाही, शिवाय पावभाजीची चव सुद्धा बिघडत नाही। खूप टेस्टी पावभाजी होते। म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून पावभाजी जेव्हा बनवत असाल तेव्हा बीट घाला। आता आपण दुसऱ्या गॅसवर लगेच कढई गरम करायला ठेवायची आणि हा जो कांदा आहे तो छान परतून घ्यायचा, कारण ह्याला खूप उशीर लागत असतो लालसर होण्यासाठी आणि इकडे आपल्या भाज्या पण शिजतात, तिकडे आपण त्याचा मसाला पण बनवून घेऊया। तव्यावरच्या ज्या भाजीला स्मोकी फ्लेवर असतो तोच फ्लेवर आणण्यासाठी हा जो कांदा आहे आपल्याला तो तेल न घालता परतून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या भाजीला सुद्धा अगदी तसंच स्मोकी फ्लेवर येणार आहे। आता हा जो कांदा आहे तो आपल्याला 2 ते 3 मिनिट छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपल्याला जर आपल्या भाजीला स्मोकी फ्लेवर हवा असेल तर कांदा बारीक चिरून न घालता कांद्याची अशी पेस्ट करून आपल्याला घालायचं आहे, ज्यामुळे आपल्याला सुद्धा आपली जी पावभाजी आहे त्याला सुद्धा तव्यावरच्या पावभाजीसारखा स्मोकी फ्लेवर येईल। आता आपण हे 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। कांद्याला असा रंग यायला हवा, त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा अगदी सगळंच कमी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर परत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटोची जी पेस्ट होती ती लगेच घालून घेऊयात आणि परत 2 मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटो सुद्धा कांद्यासारखा छान परतला जाईल। आता 2 मिनिट आपण ह्याला परतून घेऊयात। टोमॅटो आता छान परतलेला आहे। हे जे आलं लसूणची पेस्ट होती ती आता आपण ह्याच्यात घालून घेऊयात आणि फक्त 1च मिनिट ही परतायची आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोला ह्याची जी टेस्ट आहे ती लागेल। 1 मिनिटानंतर लगेच आपण हा पावभाजी मसाला जो आहे
तो घालून घ्यायचा। आता हा गोडा मसाला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आपल्याला, आणि लाल तिखट आहे ते सुद्धा घालून घ्यायचं। आता हे जे सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। छान मिक्स करून घेते। आपल्याला अवघ्या 15 मिनिटांमध्येच पावभाजी बनवायची आहे, त्यामुळे मी सगळ्या भाज्या ज्या आहेत तिकडे शिजायला घातलेत आणि दुसऱ्या गॅसवरती हा जो मसाला आहे तो बनवून घेते। भाज्या सुद्धा आता आपल्या चांगल्या जवळपास शिजलेल्या आहेत आणि मसाला सुद्धा तयार होत आलेला आहे। आता मी हे जे आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। ह्या सगळ्या मसाल्यांचा छान वास येतोय। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। कोथिंबीर जी आहे ती आपल्याला अगदी शेवटी घालून घ्यायची। आता मसाला फक्त बनवून घ्यायचा। मसाला आपला तयार आहे। आता आपण जी भाजी शिजायला ठेवली होती ती छान मॅश करून घेऊयात। हे सगळं होईपर्यंत आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि आपला वेळ खूप वाचलेला आहे। आता मी भाज्या खाली घेते आणि छान मॅश करते। भाज्या आता छान शिजलेल्या आहेत। ह्या मॅशरच्या सहाय्याने मी भाज्या ज्या आहेत ते मॅश करून घेते। खूप छान शिजलेल्या आहेत। बराच वेळा आता गरम भाज्या जेव्हा असतात तेव्हा आपण मॅश करतो तर दुसऱ्या कशाने होत नाहीत, ह्याने सहजपणे होतात। बटाटा आणि फ्लावरचा तर नाद खुळा, खूप छान शिजलेला आहेत। आणि गाजर बऱ्याच वेळा एवढं छान शिजत नाही, तर ते सुद्धा छान शिजले आणि ह्याच्यामुळे अजून ते बारीक होते। आता मी सगळ्या भाज्या छान मॅश करून घेते। आता सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मॅश करून व्यवस्थित झालेल्या आहेत। लगेच मी आता गॅस ऑन करते आणि परत भाज्या ह्याच्यावरच ठेवते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तो मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला जेवढं लागतं तेवढं त्याच्यात पाणी घालून घ्यायचंय। तर हा जो मसाला आहे तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते। हा जो सगळा मसाला आहे तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि मग आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तेवढं ह्याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे। मसाला आता आपला छान मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण लगेच ह्याच्यात पाणी घालायचंय। पाणी खूप जास्त नाही घालायचंय किंवा खूप कमी नाही, अगदीच आपल्याला भाजी पातळ नको आहे, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचंय आणि परत हे मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी थोडी जास्त घट्ट दिसते, त्यामुळे आपण थोडंसं पाणी अजून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचे। परत तुम्हाला वाटत असेल की ह्याला एवढा कलर जास्त आलेला नाही, तर आता आपण ह्याला 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहोत, तेव्हा खूप छान रंग येतो। आता हे 5 मिनिटं मी बारीक गॅसवर ठेवते। मगाशी मी जो कांद्याची पेस्ट होती ती छान परतून घेतली होती, त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर आलेला आहे। खूप छान असा सगळ्या घरभर स्मेल येतोय। अगदी तव्यावर बनवतात तशी पावभाजी आपली झालेली आहे। चला तर मग बघूयात की त्याला रंग सुद्धा किती छान आलेला आहे। तुम्ही बघू शकता रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे, छान उकळी आली आणि अख्ख्या घरभर ह्याचा वास येतोय। आता मी ह्याच्यामध्ये लगेच थोडंसं बटर घालून घेते आणि मग लगेच जे बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती सुद्धा आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। वाह, मस्त झालेली आहे पावभाजी। आता आपली तयार आहे। मी पाव लगेच भाजून घेते। तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे। सगळ्यात अगोदर आता मी बटर टाकते, ते व्यवस्थित सगळीकडे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच ही जी पावभाजी आहे त्याची भाजी आपल्याला ह्याच्यावर घालून घ्यायची आहे। सगळीकडे भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि हा जो आपला पाव होता तो आपला पाव आता परत ह्याच्यावर घालून घ्यायचा आहे। आणि बऱ्याच जणांना पाव जो आहे तो कडक लागतो, त्यामुळे कडक करण्यासाठी ह्या मॅशरच्या सहाय्याने असं ह्याला दाबून घ्यायचं, म्हणजे तो लवकर कडक होतो। परत ह्याला थोडंसं बटर सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि हा पाव परत आता व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा। आता ती भाजी जी घातली होती आपण ती खालच्या बाजूला लागते, त्यामुळे परत आपण ह्याला भाजी लागण्यासाठी परत एका बाजूला थोडंसं बटर घालून घ्यायचं एका कोपऱ्यामध्ये आणि अगदी थोडीशी भाजी परत ह्याला अशी घालून घ्यायची आणि हा पाव असा व्यवस्थित पलटी जो केला तो सगळीकडून व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा, जेणेकरून खालच्या बाजूला पण ती भाजी लागली जाते आणि व्यवस्थित आता
परत एकदा मॅशरने छान दाबून घ्यायचं ह्याला. मग अशी बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती ती कोथिंबीर थोडीशी ह्याच्यावर घालून घ्यायची. हा पाव जो आहे तो आता छान असा पलटी करून घ्यायचा आणि मग परत ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर परत घालायची आणि पाव जो आहे तो एका प्लेटामध्ये काढून घ्यायचा. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि आपलं बटर आहे ते उठून दिसते. आता ह्याच्यावर मी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालते, कोथिंबीर पण भुरभुरते आणि हे लिंबाचा रस, आहा हा हा हा, लिंबाचा रस टाकला की तोंडाला अगदी पाणी सुटले. आता मी ही पावभाजी मस्त टेस्ट करून बघते. आहा हा, आता तुम्ही म्हणाल की स्वतःचंच कौतुक करते, पण असं काही नाही. अगदी मुंबईच्या चौपाटीवर असते तशी ही आपली पावभाजी झालेली आहे. खूप छान झालेली आहे ही पावभाजी. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही बनवलेली पावभाजी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा. आणि लवकरात लवकर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन नवीन आपल्या रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत उद्या दुपारी 12 वाजता.